कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे पुंडलिकावत हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय आदिशक्ति मुक्ताई महादेव की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु शरण बाबा महाराज की जय गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः धर्माच्या करिता आमास जगती रामाने धाडियले ऐसे जाणुनी राम भक्ती करिता ऐश्वर्य लाभले आता धर्म सत्या तुझ्या पुरतिया नम्रत्वतेने असे इच्छा होतसे मानसी करीतसे हा देह तू रावसे जय जय रघुवीर समर्थ श्रीपादनाथं गुरुराज वैर्यं मोक्षनामदानदानक्यदक्षं कोटि क्षेत्रे निवासनम् तं नमामि वेद विद्यान् वरिष्ठम् विराटदारा मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेट विला विश्वरूप स्वामी श्रीपाद पाहून गेला विश्वरूप स्वामी रामदास पाहून गेला विश्वरूप स्वामी नारायण बाबा पाहू गेला विश्वरूप स्वामी कोई बाबा पाहू केला विश्वरूप स्वामी नाना बाबा पाहू केला विश्वरूप स्वामी शरद बाबा पाहू केला जय हरी जय जय हरी आज एकादशी जय एकादशी त्यानिमित्त मजकामाची तुमच्या कृपेनेच इथे तुम्हीच लावलेली सेवा आणि तुमच्याच कृपेने तुम्ही केलेल्या अवधानानुसार इथून जे काय माझं बोलणं होईल ते प्रश्न असा आहे कोणाचं प्रवचन किंवा कीर्तन लागलंय हे नाही ही सेवा आहे प्रत्येकाच्या वाटेला आलेली आणि ती त्या सेवेतून तुम्हाला काय सांगायचं आहे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही आजवर अनुग्रह घेतल्यापासून आजपर्यंत काय केलं आहे कोणत्या श्लोकावर ओळीवर कशावर बोलाल त्याच्याशी घेणं देणं नाहीये परंतु अनुभव सांगणं महत्वाचं आहे कारण आलेला अनुभव तुम्ही सांगितलाच नाही किंवा तुम्हाला सांगता येत नाही म्हणजे तुम्हाला अनुभव आला नाही आणि जर नाव तिथे पेरलेलं असेल तर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आपल्याला सांगता येत नाही याचा अर्थ आपल्याला तो सराव नाही आपण तिथे बसायला घाबरतो लाजतो किंवा मला काय येतं असं समजतो वास्तविक पाहता ज्याला हा बोध झाला आहे त्याला सहज बोलता येतं म्हणजे येतच का कारण की साळुंगी बोलत असेल मंजू आणि शिकविता धिनी वेगोळाची असेल किंवा मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी आणि लंगडे पांगळे जर पर्वत चढून जातात त्यांच्या ठिकाणी कोणती शक्ती आहे तर हीच ती शक्ती काय कसं दादा बोलता तुम्ही ते मुकम करोती वाचाळम पंगुम लंग येते गिरीम यत कृपातमहं वंदे परमानंद माधवम त्यांची कृपा झाली तर सांगतात काय नाही होणार सगळं काही होईल मुका बोलायला लागतो आंधळा पाहायला लागतो
फक्त ते पाहणं जे आहे ते कसं पाहावं हे डोळसांना देखील माहीत नाहीये. डोळसांना डोळे आहेत पण कसं पाहावं ते माहीत नाहीये. आणि ते माहीत कसं होतं सांगितलं तर गुरु कृपेने माहीत होतं. आज तुम्हा आम्हाला मिळालेला हा मनुष्य जन्म आहे तो किती सुंदर आहे. आणि त्याला अजून किती सुंदर बनवता येईल म्हणजे बाह्य रूपाने नाही, बाह्य रूपाने नाही, आतमध्ये डोकावून त्याला कसं सुंदर बनवता येईल. आणि ते सद्गुरू फक्त सांगतात तुम्हा आम्हाला. पण सद्गुरूंच्या काय आपण चरणाशी गेलो पाहिजे. ते आपल्याकडे येणार नाही, नवे नवे ते आपल्याकडे येणार नाही, येतातच. हा हृदयामध्ये ते विराजमान आहे. ते तुमच्याकडे स्वतः येतात. स्वतः येतात म्हणजे पावलाने चालून सुद्धा येतात. किंवा त्यांचा जो बोध आहे, त्यांचं जे तत्व आहे ते तुमच्यापर्यंत कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये पोचतच. ऐसे व्यापक ज्ञान भले जयांच्या हृदया विकसित आले आणि तयाची समता दृष्टी बोले विशेष काही. ते आमच्यापर्यंत कसं आलं आम्हाला कुणीतरी सांगितलं पण आमची ऐकण्याची तयारी होती. आम्ही 2 मिनिटं थांबलो आणि ऐकलं आणि आज हा तुमचा आमचा सगळ्यांचाच उद्धार होईल नाही होणार अशातला भाग नाही. असो आपण गोवीकडे वळूया. आज प्रवचन रूपी सेवेसाठी ही घेतलेली गोवी श्लोक आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 4 श्लोक क्रमांक 11. ये यथा माम प्रपदन्ते तांस्तथैव भजाम्यहम मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. या जगामध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळतं, कोणाला कळत नाही असं नाही. पोट भरायची ज्याला अक्कल आहे त्याला सगळं कळतं. तो भूक लागल्यानंतर अन्नच खातो, इतरत्र दिसणाऱ्या कोणत्याही वस्तू खात नाही, टाकाऊ वस्तू खात नाही, म्हणजे त्याला ज्ञान आहे. मग ही वस्तू त्याला कळू नये का की आपल्याला जन्म मिळालेला आहे, मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि आपण जन्मल्यापासून आजपर्यंत सगळं ऐकतच आलो. सत्कर्म म्हणजे काय, चांगल्या गोष्टी म्हणजे काय, देवपूजा काय, गुरु काय, सगळं माहिती आहे. पण करायला धजावत नाही याचं कारण काय तर आपल्याला हे सगळं नको आहे. आपल्याला कसं पाहिजे, बांधील नको, आपल्याला मोकळं सोडलेलं पाहिजे. काय कुछ भी खाओ और हमारे इधर आओ. पण तसं चालणार नाही कारण विवेक पाहिजे तुम्हाला. विवेक आणि वैराग्य जर नसेल तर भक्ती तुम्हाला करता येत नाही. नवे नवे तुमच्याकडे भक्ती होतच नाही. भक्तीची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी आहे. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती आणि तयाची अचिती बोध कैसा. काय हे कसं आहे की अज्ञानाच्या ठिकाणी आहे ना तो आपल्या परीने भक्ती करतो, वाटेल तशी भक्ती करतो. कधीही उठतो, कधीही देवपूजा करतो, त्याच्या मनाने करतो, कोणत्याही तीर्थाला जातो, वाटेल तसा वागतो आणि माळही घालतो. तो तुळशी माळ सुद्धा घालतो. परंतु ते सुद्धा सांगितलेले आहे तुळशी माळ सुद्धा तुम्ही पंढरपुरात जाऊन जरी घातली, विठोबाच्या चरणावर ठेवून जरी घातली, अशी बरीचशी लोक आजपर्यंत आपल्याला वाटतं की हा फार मोठा बाबा आहे, हा फार मोठा संत आहे. पण त्याची जर तुम्ही कहाणी ऐकली तर ती अशीच असते. पंढरपुरात गेलो होतो, माळ विठोबाच्या चरणावर ठेवला होतो आणि मग तिथून गळ्यात घातली आणि तेव्हापासून माझा उद्धार झाला. काय उद्धार झाला तर बऱ्याचशा गोष्टी सांगतो. पुरावे आहेत का ज्ञानेश्वरी भागवत काही सांगते का हे पुरावे असे आहेत, असे तुमची लक्षणं आहेत. मग काय नाही, मला माझ्या ठिकाणी काय पूर्वी काहीच नव्हतं, आता भरपूर काही आहे. हा जमीन जुमला आहे, शेतीबाडी आहे, बिल्डिंग आहेत, बायको आहे, पोरं आहेत, पोरं चांगल्या कामाला लागलेले आहेत, मोठे मोठे ऑफिसर झालेले आहेत, सगळं काही चालू आहे. आतापर्यंत कोणतंही दुःख नाही. शास्त्र सांगतं की तुम्ही जन्मल्यापासून तर अगदी मरेपर्यंत दुःख हे तुम्हाला आहेच, फक्त तुम्हाला कळत नाही. वास्तविक पाहता तुम्ही हे जे जगताय हे कसं ऐश्वर्य संपन्न जीवन जगताय. तुम्हाला वाटतं मी फार सुखात आहे, परंतु तुम्ही फार दुःखात आहे. कबीर महाराज म्हणतात की सुख के माथे पत्थर पडो, सुख के माथे पत्थर पडो जो भजन से अलग निकाल. म्हणजे तुम्हाला या भजनापासून जे वेगळं करतं, या भजनाकडे वळू देत नाही, ते सुख सुख नसून ते फार मोठं दुःख आहे. परंतु त्या सुखाला, त्या दुःखाला तुम्ही सुख मानलंय आणि सुखाला दुःख मानलंय. श्लोक हेच सांगतो की तुम्ही ज्या पद्धतीने मला भजाल त्या पद्धतीने मी तुम्हाला भजेन. तुम्ही जर फार स्वतःला शहाणं समजत असाल तर मी तसाच आहे. एक शेतकरी होता आणि तो शेतकरी फार चतुर होता. त्या शेतकऱ्याला असं वाटलं की माझ्यासारखा चतुर
कोणीच नाही. देवाची थोडी उपासना केली आणि देव त्याला प्रसन्न झाला. देवा मला काहीतरी हवंय तुझ्याकडून, देशील का? अरे म्हणे मी द्यायलाच बसलोय, फक्त काय मागावे हे जीवाला कळत नाही. मी शेतकरी माणूस, मी मागून मागून काय मागणार तुमच्याकडे? मला चांगलं पीक घ्यायचं आहे आणि मी तुला देईल, पण काहीतरी आपल्यात व्यवहार झाला पाहिजे. तू मला काय देशील? तर शेतकरी म्हणतो मी तुम्हाला अर्ध पीक देईल. कोणतं अर्ध पीक देशील? जे येईल ते शेतात बोलतो अर्ध देईल. ठीक आहे म्हणतो, अर्ध देईल. मग कुठलं देशील बोलतो. देव पण हुशार, खालचं देशील का वरचं देशील? तो म्हणतो तुम्ही सांगा, नाही तर परत मला म्हणाल की तू देतोस कोणतं तरी. नाही म्हणे ठीक आहे, म्हणे मला खालचं दे. ठीक आहे म्हणे, खालचं देतो तुम्हाला, पीक आलं की देतो खालचं. त्याने ज्वारी पेरली, ज्वारीला वर कणसं येतात, वरचे याने कापून घेतले, खालचं घ्या बोलतो तुम्ही. आता तुम्ही खालचं मागितलं होतं, खालचा भाग दिला. ठीक आहे म्हणे, पुढच्या वेळेस बघतो म्हणे तुला. पुढच्या वेळेस मग देवाने मागितलं, सांगितलं की मला आता वरचं पाहिजे, खालचं नको. ठीक आहे म्हणे, हरकत नाही. देवा बघा तुम्ही परत म्हणाल की मी काही चिटिंग केली नाही. यो देवा भुईमुग पेरतो, वरती येतो पाला आणि खाली येतात शेंगा. शेंगाचा भाग घेतो, पाल्याचा भाग देवाला घेतो. देवा परत तुम्ही म्हणाल बघा मी चिटिंग केली, मी काही केलेलं नाही, सगळं तुमच्या मताने चालू आहे. हरकत नाही. देव म्हणतो यावेळेस आता तिसऱ्या वेळेस मला वरचं आणि खालचं दोन्ही पाहिजे. हरकत नाही देवा, जशी तुमची इच्छा. यो मका पेरतो, मका मध्ये दांड्याला येतो, वर पानं असतात आणि खाली बुडूक असतं, मध्ये येतो. तो मधला भाग कापून घेतो, देवाला बोलतो जे तुझा. देवाने म्हणतो वा फार चतुर आहेस. अरे तुझी मी परीक्षा बघितली, मी काय इतका मूर्ख वाटलो का तुला? या अर्थाचा हा श्लोक आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तते मनुष्या पार्थ सर्वशः. माणूस स्वतःला फार चतुर समजतो, हुशार समजतो. तुकाराम महाराज म्हणतात तू जर हुशार असशील ना तर तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आणि शहाणा तो धनी घेतोय. तू शहाणा असशील तर हे घेशील आणि मूर्ख असशील तर तेच घेशील. कारण आम्ही आजपर्यंत जे केलं ते आम्ही जगाला सांगतोय. हे जर इतकं सोपं असतं तर मग बघायला नको. प्रपंच तेवढा सोपा नाहीये. प्रपंच फार अडचणीचा आहे आणि त्या अडचणीतून आपल्याला श्रीपाद बाबांनी काढलं म्हणून तुम्हाला आम्हाला आज हे कळलं. अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट, अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट. उराशी लावून पाजली आम्हा अमृताचा घोट, उराशी लावून पाजली आम्हा अमृताचा घोट. मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं. अशी अडचण आणि अशा अडचणीतला हा प्रपंच आहे, पण आपल्याला तो गोड वाटतो. प्रपंचामध्ये जे सुख आहे ते सुख सगळीकडे आहे, प्रत्येक योनीमध्ये सांगितलं आहे. कुत्र्या मांजरांमध्ये आहे, डुकरांमध्ये आहे, गाढवांमध्ये, सगळ्यामध्ये. परंतु शास्त्र काय सांगतं की तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे, नाहीतरी काय थोडी श्वान सुपुरी बापुडी. डुकर, गाढवं, कुत्रे ही जी जात म्हणजे आपण ज्याला जनावर म्हणतो, यांचा देखील प्रपंच बऱ्यापैकी फुलतो. यांनाही 7, 8, 10, 15, 20 काही पोरं होतात आणि चांगले सुखात खातात पितात. तर तुम्ही आम्ही काय केलं की जी जनावर आहेत त्यांच्यासारखं आपल्याला वागायचं का? नाही. तर पशु काय जाणे पाप आणि पुण्य, ते तर उत्तम मध्य भोग भोगती. तुम्हा आम्हाला पशुच्या योनीमध्ये पूर्वी आपण त्याच्यातूनच आलेलो आहे, असं नाही की आपण आलेलो नाही, तिथूनच आलेलो आहे. आणि आता हा जीव या सगळ्यातून आल्यानंतर काय करायचंय? भगवंताचं भजन करायचं आहे. आणि ते भजन जर नाही केलं, आत्ता नाही केलं नाही का, पाप पुण्य समान समी तेव्हाच पावी ही कर्मभूमी. आपल्याला हा जन्म मिळालेला आहे मनुष्य योनीमध्ये की आपल्याला भक्ती करायची आहे. आणि ती भक्ती केल्यानंतर आपण
भगवंताचे आहोत आणि भगवंतापर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि तिथपर्यंत जर जाता आलं नाही, आपण जर इथेच अडकलो, तर मग आपलं काही खरं नाही. पुन्हा आपल्याला मनुष्य योनीतून पुन्हा आपल्याला त्याच काय की कोटी कोटी फेरा, एक 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 योनी कोटी कोटी फेरा, आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. आणि इथून जर चुकलो तर मग चुकली यावर मग फेरा पडे. आपल्याला पुन्हा पुन्हा पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम, पुन्हा पुन्हा गर्भावस्थामध्ये आपल्याला तिथे राहून तेवढा त्रास सहन करावा लागणार आहे. आणि तो त्रास साधा नसतो, कसा असतो हे प्रत्येक जीव जो आलेला आहे त्याला प्रत्येकाला माहित असतं. तिथे फार घाण असते, आणि तशा घाणीतून आपण बाहेर आलोय. त्यावेळेस असंच नाही आलो तर तिथे आपण काय केलंय, देवाला वचन दिलंय काय की देवा मला इथे फार त्रास होतो, एक वेळ तू मला इथून काढ. आणि इथून काढलं की मी मग तुझं फक्त भजनच करीन. तुझं देवा म्हणतो की नक्की करशील, हो. आणि देवाला तिथे त्याने वचन दिलं की देवा खरोखर मला इथून काढ, खूप मला त्रास होतोय. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवून, दुरिताचे जाळे उगवून, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. मी तुला नवस करतो, मी तुला वचन देतो की मी बाहेर आल्यानंतर फक्त तुझं भजन भजन आणि भजन एवढंच करी, बाकी काहीही करणार नाही. आणि खरोखर त्याची जी काही कालमर्यादा होती गर्भावस्थेची ती पूर्ण झाली आणि त्याचा जन्म झाला, तो बाहेर आला. आणि बाहेर आल्यानंतर त्याचं काय की पुन्हा जे समोर दिसणारे त्याचे नातेवाईक, आई वडील सगळे आहेत, यांनी त्याला जवळ केलं आणि तो मायेमध्ये गुंतला. आणि गुंतल्यानंतर पुन्हा तो तसाच वागायला लागला. तो पुन्हा तसाच वागायला लागला की त्याच्या वाटेला पुन्हा दुःख आलं. कारण तू मला ज्या पद्धतीने भजशील त्या पद्धतीने मी तुला भजणार आहे असं भगवंत म्हणतो. एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. देख मनुष्य जात सगळ स्वभावताच भजनशील, जहाले असे केवळ माझे ठाई, परे ज्ञाने विन नाशील. जे बुद्धी भेदासे आले आणि तेनेची कल्पिले अनेकत्व, म्हणोविनी अभेदू भेदू देखिती, या अनाव्या नामे ठेविती, देऊ देऊ म्हणती अचर्चा ते. जे सर्वत्र सदा सम, ते तर विभागाधोत्तम, मती वशे संभ्रम विवंचिती. या 5 ओव्या दिलेल्या आहेत. या 5 ओव्यामध्ये भगवंताने तेच सांगितलेलं आहे की जसा तू मला भजशील तसाच मी तुला भजणार आहे. आणि तुला कळत नाही अशातला भाग नाही. तर मनुष्य जन्माला आल्यापासून त्याला हे सगळं कळतंय काय, पण त्याच्या ठिकाणी काय झालं, अज्ञान त्याच्या ठिकाणी आलेले आणि भेद तयार झालेला. मी कोणतरी आणि देव कोणतरी. आणि ज्यावेळेस मी कोणतरी आणि देव कोणतरी असा जेव्हा भेद तयार होतो, त्यावेळेस तुम्ही सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय हे दुसरं तुमचे आई वडील देखील हा तुमचा भेद काढू शकत नाही. कसा काढतील, कारण आई आणि वडील हे आजपर्यंत सद्गुरूला शरण गेलेलंच नाही. आणि कोणत्या सद्गुरूला नेमकं शरण जावं ते माहित नाही. काही अडचण आली की कुठेतरी जायचं, उदी आणायची, अंगारा आणायचा आणि तो अंगाला लावायचा, कपाळाला लावायचा, याच्याने बरं होतं, देवाची भक्ती करावी, ते एवढंच माहिती, बाकी काही माहित नाही. परंतु संतांचा जो महिमा आहे, संत जे सांगतात ती पद्धत जरा वेगळी आहे. तुम्हाला तुमचा प्रपंच बाजूला ठेवून वागावं लागेल. प्रपंचाला महत्व कमी द्यावं लागेल आणि परमार्थाला महत्व जास्त द्यावं लागेल. कारण की परमार्थ जो आहे तुम्ही आजपर्यंत केलेलाच नाही, त्याला सुरुवात करायची. आणि प्रपंच हा आपण कधीपासून करतोय, फार पूर्वीपासून करतो. म्हणजे लक्ष
लक्ष योनी, 84 लक्ष योनी आणि 4 खाणी, हा जो हिशोब आहे तो म्हणजे इतका मोठा हिशोब आहे की त्यांनी सांगितलं की एक योनी कोटी कोटी फेरा, कित्येक प्रकारचे असे जन्म आहे, कित्येक किडे आहे, मुंग्या आहेत, गायी आहे, म्हशी आहेत, या प्रत्येक याच्यावर जनावरे आहेत, जलचर आहेत, या सगळ्यांमध्ये जाऊन तेवढी जीवन भोगून आणि नंतर मग यायचं आणि पुन्हा नरजन्म मिळाला, नरदेह मिळाला की पुन्हा आपण तिथून सुकायचं, हे काही बरं नाही. आणि आई वडील सुद्धा अशाच पद्धतीने आलेले, कारण जे जे वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, येर ते अनुष्ठिती सामान्य सकळ. तुम्ही आम्ही तसेच आलेलो, आई वडील देखील तसेच आलेलो. बऱ्याचदा आपल्याला सगळीकडे माता पितांचा, आई वडिलांचा खूप महिमा ऐकायला मिळतो आणि खरोखर, कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई वडील हे तुमचे आमचे खरे दैवत आहे, आधीचे दैवत आहे. परंतु संत समागम जो आहे, या संत समागमाला तुम्ही येण्यासाठी तुम्हाला जर आई वडिलांचं अनुमोदन जर नसेल तर मग असे आई वडील सांगितलं काही कामाचे नाही. कारण संत सज्जन जे तुम्हाला सांगत असतात ते आई वडिलांना माहित नसतं. आई वडील कोणाचं तरी ऐकतात ते की इकडे जाऊ देऊ नको, तिकडे जाऊ देऊ नको, त्यांच्या नादाला लागू देऊ नको. अरे सर्वसामान्य सोडा, पारमार्थिक लोक जे आमच्यासारख्या अशा टोप्या घातल्यात, माळा घातल्यात आणि प्रवचन कीर्तन करणारे, यांना सुद्धा बऱ्याचदा कळतच नाही नेमकं काय. ते म्हणतात यांच्या नादाला लागू नका. काय? यांच्या नादाला लागू नका. कोणाच्या? तर अष्ट सात्विक भाव ज्यांचे होतात अनुग्रह घेतल्यानंतर, त्यांच्या नादाला तुम्ही लागू नका. फक्त आमच्या नादाला लागा, आम्ही सांगू तसं करा, जेवढे सांगू आम्ही तेवढे भरा आणि मग तुमचं आमचं सगळं व्यवस्थित होईल. असं आहे का? कुठे शास्त्रामध्ये हा पुरावा आहे का की अशा पद्धत? अरे देती घेती ते नरकासाठी सांगितलेले आणि तुमचा हा काय धंदा चाललेला आहे? अष्टसात्विक भाव हे जोपर्यंत तुमचे होत नाही तोपर्यंत तुम्ही घेतलेला जो अनुग्रहाचा भाग आहे, वास्तविक आता तुम्ही त्याला अनुग्रह म्हणता पण तो अनुग्रह नाहीच. कारण अनुग्रहाचे जे शब्द आहेत ते त्या शब्दांनी काय होतं सांगितलंय? अष्टसात्विक भाव होतात. फुलक रोमांच न उठले जवळी, सजल नाही झाले नयन, आणि भक्तीचे सुख कळले आयुष्य जे म्हणती, लटकेची बोलती उभारी होते. संत सांगतात की असं असेल तर खरं, नाहीतर तुमचा परमार्थ लटका आहे. आपल्या मुक्ताई काय म्हणतात? कुंदनीय अंतर्मुख झाले चिंतन तरी ते चिंतन, तेने जनार्दन प्रगटाला नयनी लोटला तुम्ही महापूर कापते शरीर धरधरा स्पुंदनीय मरिती उदन आला नारायण याची देही. मुक्ता म्हणे ऐशे झालिया वाचून आणि परमार्थ क्षीण वाटत असे. म्हणजे आम्ही आजपर्यंत जो परमार्थ केला तो कसा केला? क्षीण झाला नाही का? टिळा टोपी माळ अवघे देवाचे गबाळ आणि वागती वंगाळ पोटासाठी. आता वंगाळ हा शब्द कोणासाठी? ज्याला परमार्थ कळत नाही, नको त्या वाटेला चाललंय, त्याला वंगाळ म्हटलंय. आणि याला काय सांगितलं? गबाळ सांगितलंय. हे सगळं त्यांनी गबाळ, हे जे टोपी आणि चांगले सफेद ड्रेस घातलाय, माळा वगैरे घातले ना, माझी तर एक आहे, कोणाच्या 4-4, 5-5 असतात. खरा संत आहे ना त्याच्या 4, 5, 10, 8 पण असतात. त्याचा प्रश्न नाही मला म्हणायचं ते देखादेखी करतात. त्यांनी 4 घातल्या दादानी, मग मी पण 4 घालतो, मलाही कोणतरी मानपान करते. मी 2 आहे का? हा, चांगली गोष्ट. तर म्हणजे असा भाग आहे की वागती वंगाळ पोटासाठी हे देवाचा गबाळ आहे. मला म्हणायचंय की असे जे लोक असतात त्यांच्यामुळे होतं काय की खऱ्या परमार्थापासून तुम्ही बाजूला राहता. बरं, तुमची बुद्धी कुठे घात करायला गेली का? तुम्हाला कळतच नाही का? तुम्ही एकदा तरी अनुभव घ्यावा ना. नको त्या गोष्टीसाठी तुम्ही बऱ्याचदा अनुभव घेता आणि इथे अनुभव घेत नाही. इथे म्हणता की एक गुरु केलेला आहे, पुन्हा गुरु करा. तर बाबा त्या वडिलांना पूर्णपणे ते तत्व माहित होतं असे. नाहीतर आज परंपरा चालल्या कीर्तनकार प्रवचनकारांच्या, पण हे माझे वडील बाजूला असतात टाळकरी म्हणून उभे, यांच्याकडून मी माळ घातली. बापालाही अनुग्रह नाही आणि पोरालाही अनुग्रह नाही, आणि मग कसं व्हायचं?
कारण तुमच्या अंतःकरणामधला जो कचरा आहे ते बाहेरच नाही पडलं तर तुम्हाला द्यायचं कशामध्ये? मागे भोग पडतं, ते गळून जातं. आणि अंतःकरण जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला परमार्थ कळला किंवा तुम्हाला पुढची जी स्टेप आहे ती देता येत नाही. आणि ते कोणाकोणाच्या ठिकाणी आहे सांगितलं तर ते फक्त संतांकडे. इतरत्र तुम्हाला दिसतील संतांसारखे पण ते संत नसतील. दोन्ही दिसती सारखी परी वर्म जाणे तेच पारखी. हे कशी पारखी सांगितलंय तर राजहंस आणि बगळा हे दोघे सारखेच दिसतात दिसायला, परंतु ज्यावेळेस त्यांची परीक्षा घेतली जाते त्यावेळेस राजहंस कोणता आणि बगळा कोणता हे आपल्या लक्षात येतं. दूध आणि पाणी हे मिक्स करून दोघांकडे त्या वाट्या सरकवल्या जातात. त्यावेळेस तो राजहंस काय करतो, त्याच्या गळ्यामध्ये अशी ग्रंथी आहे की ज्याच्यामुळे त्यांनी चोच बुडवली की फक्त त्या दुधाच्या गिठोळ्या होतात आणि गिठोळ्या आत येतात आणि पाणी जसंच राहतं. आणि बगळ्याच्या अवलादीचा जो आहे त्याला त्याला काहीच कळत नाही, ते गटकन गिळून घेते ते पाणी आणि दूध. मग ते तसे आहेत का? नाही, तर तसं नसावं सांगितलं. कारण परमार्थ म्हणलं राजहंसाचा आहे, राजहंसाचे पिले आणि त्यांचा चारा मोत्याचा आहे. चकोराचा खाना कोणताचा आहे? अमृत. कोणाचं? चंद्रामृत. मग हे असं असताना तुम्हाला कुठे जायचं हे त्याला स्वतःला कळलं पाहिजे. त्याला स्वतःची अशी अक्कल आहे. देख मनुष्य जात सकळ सुरुवाताच भजन शीळ. सुरुवातीपासून तो भजनशीळ आहे. त्याच्या ठिकाणी भजन नाही अशातला भाग नाही. त्याच्या ठिकाणी जर भजन नसतं तर तो जिवंतच राहिला नसता. सगळा खेळ श्वासाचा आहे आणि त्यालाच लोक विसरलेले आहे. श्वासाने कर रे भजन, गळ्या श्वासाने कर रे भजन, नाहीतर वाया जाईल जन्म जन्म. व्यर्थ दौडून या श्वास कार्य करीती उपवास. किंवा श्वास श्वास में नाम ले वृथा श्वास मत खोय, क्या पता श्वास को फिर आवन होय ना होय. एकदा श्वास गेला की पुन्हा येईल की नाही सांगता येत नाही, म्हणून तुम्ही सतत त्याच्यावर राहायचं आहे. आपल्याकडे 8वा श्लोक ज्ञानेश्वरीचा, त्या 8व्या श्लोकात सुद्धा 8व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात म्हटलंय, 6व्या श्लोकात म्हटलंय, 7व्या श्लोकात म्हटलंय की अंतकाल्याचे मामे वशमान मुक्त्वा कलेवरम य प्रयाती स मद्भाव याती नास्ते संशयः. म्हणजे तू मरायच्या वेळेस जर माझं स्मरण केलंस तर तू माझ्या स्वरूपाला पावशील यात शंका नाही. पण आतापासून सुरुवात केली तर ना, कारण ती छाप तेव्हा कायम राहील जेव्हा तू करशील. तू अंतसमयी फक्त करायला जाशील तर नाही का, कारण की आयुष्यभर जे जे केलं त्याच्या समोर तेच येत असतं. यम यम वापी स्मरण भावम त्यजतेंते कलेवरम तम तमे वैती कौंतेय सदा तद भाव भाविता. तो त्याच भावाला प्राप्त झालेला असतो. मग भगवान म्हणतो या 2 श्लोक आहेत ना ते बाजूला ठेव, ते बरोबर आहेत पण तुला त्या स्थितीला ते करता येणार नाही. तू पहिल्यापासून कर. काय? तस्मात सर्वेषु कालेषु. सगळ्या काळामध्ये तू करायचंय, फक्त त्या काळा नाही. तस्मात सर्वेषु कालेषु मामे नुसर युद्धच मय्यर्पित मन बुद्धिर्मामे वैश्यस्य संशय. मग शंकाच नाही, तुला सवयच लागली ना ती. दादांचं कसं आहे? मरणी जे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. सदा नाम घोष करी हरिकथा आणि तेने सदा चित्ता समाधान. सदा केलं पाहिजे. आता सदा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे जो करतो ना त्यालाच माहितीये. नुसताच माणूस कुठे तुम्हाला आनंदात दिसणार नाही, त्याच्या चेहऱ्यावर तेच दिसणार नाही. तो काय घासतो ना त्याची त्यालाच माहिती. सकाळ दुपार संध्याकाळ काम धंदा करताना किंवा असाच बिनकाम धंद्याचा जरी असला आमच्या दादांसारखा, म्हणजे ज्यांनी काम धंदा करून सगळं आयुष्य करून कुटुंब पोषण सगळं अगदी केलं ना, आता उरलेलं आयुष्य त्यांना बोनस मिळाले की करा भरमसाठ परमार्थ करा, भरमसाठ या सगळ्याचा उपभोग घ्या. त्यांची गोष्ट तर वेगळीच आहे. मग त्यांच्याकडे बघून तरी आम्ही शिकलं पाहिजे.
की आपल्याला हे असंच कुणाला प्राप्त होत नाही. का नाही होत? कारण त्यांनी सांगितलं तू जसा मला बसशील तसाच मी तुला भजेन. तू जर मला 5 रुपये दिलेस, 5 रुपयाचं काही मला तू चढवलंस, त्याचा मी भुकेला नाही. पण तुझी जी आहे ना मेंटॅलिटी तशी झालेली आहे की एक हार किंवा एक फुल जर भगवंताला भारीपैकी जे मी दिलं 100-150चा हार, तर यांनी मला 150-200 पुढे अजून वाढवून दिले पाहिजे. तसं नाहीये. तू मला काहीच देऊ नको. मी भावाचा भुकेला आहे. देव भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. तू मला काही देऊ नको. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तु परतमश्नामी प्रयतात्मनः. तू मला फूल वाहिलं, पान वाहिलं, देठ वाहिलं, पाणी वाहिलं, काहीच नको भाऊ. जा, मला काय भावे? फक्त भाव. अर्पुनी ईश्वरा. हा मन हा मोगरा. मन काय आहे तुमचं? मोगरा आहे. अर्पुनी ईश्वरा आणि पुनरेपी जन्मा येणे नाही. तुमचं मन मला द्या. मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसे युक्तो मात्मानम मत परायणा. तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी मग सर्वत्र नमस्कारी ते मज एका ते. ऐसा मिया आथिला वशी माझी याची स्वरूपा पावसी. हे अंतकरणीचे तुझ पाशी बोलीजत असे. मी जसा मला तू भसशील तसाच मी आहे. आणि तू जर तुझं मनच मला दिलं, तुझं मन आणि बुद्धी ते मला दिलं ना, संपला विषय. तुला काहीही करणं उरलेलं नाहीये. स्वरूप स्वर्ग आणि नरक या भानगडीत तू पडू नको. सगळ्यांचा घोटाळा इथेच झालेला आहे. पाप आणि पुण्याच्या मागे पडतात. कारण पाप केलं की आपण नरकाला जातो, पुण्य केलं की स्वर्गाला जातो. हा इथेच मोठा घोटाळा झालेला आहे. स्वर्गू नरकू या वाटा चोराची या सांगितलंय. तुमचं आमचं कामच नाही. तुमचं आमचं भक्ती करणं हे पापाच्या आणि पुण्याच्या मागे लागणं हे आपलं काम बिलकुल नाही. पापात मग पापे नरका जाई येते, स्वर्गा पुण्यात मग पापे यायची. आणि जेणे तू मज पावसी ते शुद्ध पुण्य सांगितलंय. तू त्या 2 वाटाला नाही जायचं. तू फक्त माझ्याकडेच यायचं. कारण तू माझा आहे. तू माझा आहे, माझ्याकडेच आला पाहिजे नाही का. स्वर्गातून भरपूर पाणी पडतं, आकाशातून भरपूर पाणी पडतं. कशासाठी सांगितलंय? ते शेतकऱ्यासाठी पडतं नाही का. फक्त चातक पक्षासाठी. हा, ते चातक पक्षासाठी पडतं असं शास्त्र आहे. ते पाणी. पण चातक पक्षासाठी विशिष्ट ऋतूमध्ये पडतं. एरवी 4 महिने त्यासाठी नाही पडत. हा, तर ते शेतकऱ्यासाठी ते पाणी पडतं नाही का. आता त्या पाण्याचा उपयोग सगळ्यांना होतो. कोण कसा करून घेतो, कोण कसा करून घेतो. मग तसं तुमचं आमचं आहे. आणि बाकीचं पाणी उरलेलं ते कुठे जातं? समुद्राला मिळतं. सगळंच मिळतं का? नाही मिळत. जे आज कळग्यामध्ये गटारामध्ये इकडे तिकडे पडलं तर तिथेच पडतं. ते काय मिळत नाही. मग तुमचं आमचं सुद्धा असंच आहे. भगवंताने आम्हाला जन्माला घातलं. कशासाठी घातलं? जे करण्यासाठी घातलं ते जर नाही केलं तर तुमची आमची अवस्था तशीच आहे. ते पाहण्यासारखी आहे. आणि जर भक्ती केली तर त्या मार्गाने जाऊ नाही का. परंतु तसा महात्मा आपल्याला भेटला पाहिजे. तशा महात्म्याचं आपल्याला काय करता आली पाहिजे? संगत करता आली पाहिजे. आणि संगत आपण जर त्यांची नाही केली, इतरांची केली तर त्याचे ते परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागतील. मग म्हणून सांगितलंय की ऐसी यांचा पदर धरा. कोणाचा पदर धरा? तर श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, आपल्या मालिकेतील समस्त जेवढे आहे महापुरुष हे आणि यांच्यासारखे अनेक संत होऊन गेले. माझी नौका किनाऱ्याला लावली रे किती दयाल श्रीपाद माऊली. माझी नौका किनाऱ्याला लावली रे किती दयाल श्रीपाद माऊली. किती दयाळ श्रीपाद माऊली, किती दयाळ रामदास माऊली, किती दयाळ नारायण माऊली, किती दयाळ रोहिदास माऊली,
किती दयाळ नाना माऊली हरिभजनाची गोडी मला लावली रे किती दयाळ श्रीपाद माऊली माझी भजनाची गोडी मला लावली रे किती दयाळ श्रीपाद माऊली. असे श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांच्यासारखे जे संत आहेत, या संतांची जर तुम्ही संगत केली तर तुम्हाला हे मिळू शकतं. नाहीतर आम्ही त्यांच्या वाऱ्याला सुद्धा जर उभं राहिलोच नाही, आपण वारवा सुद्धा आपल्याला लागला नाही तर आपल्याला कसं कळेल. परंतु ह्यासाठी सुद्धा भाग्य लागतं सांगितलं. तुमच्या आमच्या नशिबात असावं लागतं ते. पण नशीब तुमच्या कसं घडेल तर तुम्ही तसं कर्म सुद्धा केलं पाहिजे, त्यावेळेस नशीब घडेल. नुसतं नशिबाला सुद्धा दोष देऊन चालणार नाही. संत संगत जी आहे ती कशी आहे सांगितलंय. अर्धा क्षण सुद्धा जर तुम्ही संत संगती केली तर त्याचा परिणाम तो तुम्हाला कुठे आणून तुमचं पाप जाळून टाकील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तुमचं आमचं पुण्य जे आहे ते वाया जात असतं, लक्षात घ्या. पुण्याच्या जोरावर तुम्ही जास्त मजा नाही मारायची. ती मजा न मारता तुम्ही पुण्याचा चांगला उपयोग केला. बऱ्याच ठिकाणी काय होतं आपण पाहतो, थोडंसं निरीक्षण करून आजूबाजूला, तेव्हा सर्वसामान्य सोडा, तुमच्या आमच्या सारखा सुद्धा थोडासा डगमगतो की मी एवढं सगळं करतो आहे तरी सुद्धा माझ्या वाट्याला हे दुःख आहे. आणि हे मस्त मजेमध्ये, यांना कोणत्याही प्रकारचा गंध नाही याच्यातला, मस्त मजा मारतायत तरी यांचं मस्त चाललंय. तर कबीर महाराज फार मोठा पुरावा देतात. कबीर महाराज म्हणजे कबीरा ते असा दृष्टांत देतात की कबीरा, जब तक तेरे पुण्य का है भंडार, तब तक तुझको माफ है चाहे तू अवगुण करे हजार. जब तक तेरे पुण्य का भरा है भंडार, म्हणजे तुमच्या पुण्याचा साठा जोपर्यंत आहे तुमच्याकडे तोपर्यंत तुम्ही मजा माराल. आणि तुमच्या ठिकाणी असणारे अवगुण हे तुमच्या लक्षात येणार नाही आणि ते वर डोकं काढणार नाही. परंतु ज्या वेळेस तुमच्या पुण्याचा संचय संपेल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मागे लागल्याशिवाय ते राहणार नाही. म्हणजे पुण्याचा काही उपयोग नाही असं म्हणून चालणार नाही, पण ते साचलेलं जे पुण्य आहे ते तुम्ही चांगल्या कामासाठी जर उपयोगात आणलं तर उपयोग आहे. नाही तर मग पुण्याचं काय, पुण्य केलंय स्वर्गाला गेलं, स्वर्गाहून पुन्हा पुण्याचा साठा संपला की पुन्हा लात मारून खाली टाकतात आणि मग पुन्हा हा जन्म नाहीये तुम्हाला. कारण हा जन्म कधी आहे, 184 योनी 4 खाणी फिरून झाल्यानंतर हा जन्म आहे. तोपर्यंत हा जन्म नाही. कोणता जन्म तर एकदम नीच योनीतले जन्म आहे. मग त्या योनीमध्ये आपण पडताना पुन्हा तो जन्म करायचा आणि तेच करत बसायचं. कारण आजपर्यंत जेवढ्या योन्या झाल्या त्याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा जर तेच करत असू तर मग आपल्यापेक्षा कोण बरा हेला, नाही का. कारण हेल्याचा जन्म त्याच्यासाठी आहे. जन्म आला हेला, पाणी वाहता वाहता मेला. पण तुमचं आमचं तसं नाहीये. तुम्हाला मला मनुष्य देह मिळालेला आहे. नाथ महाराज म्हणतात, पाहून या मनुष्यपणा जो न साधी या ब्रह्मज्ञाना, तो लांडा करतो जाणं पुच्छे विण उपाई. म्हणजे तो गाढव म्हटलेले, त्याला गाडीचा मेंढा म्हटलेला आहे. म्हणजे एकूण काय तर जानवर चांगलं आहे तुमच्या आमच्यापेक्षा सांगितलंय. कारण त्याला हा उपदेश नाहीये कुणाला, मेंढ्याला आणि गाढवाला, म्हणून ते तसं आहे. आणि तुम्हाला उपदेश केला तरी तुमचा काही उपयोग होत नाही. आणि मग असा जर उपदेश तुम्ही पाळलाच नाही, केलाच नाही तर त्या ठिकाणी काय आहे की उपदेश ऐकण्याच्या स्थितीला आम्ही राहतच नाही. कळतंय सगळं पण वळत नाही. आपल्याला पुण्याचं काय सांगितलंय, पुण्य करण्यासाठी जी राशी लागते ती प्रत्येकाकडे नाहीये. पुण्याची राशी प्रत्येकाकडे नाहीये. पुण्याचा संचय कसा होतो सांगितलंय. आता लोक भरपूर करतात, कोण होम करतं, कोण यज्ञ करतं, दान करतं, आलं लक्षात. पण त्याच्यासाठी काय काय लागतं तर वेगवेगळे
साधनं लागतात, वस्तू लागतात. त्या वस्तू आपल्याकडे नाहीयेत, परंतु ते पुण्य आपल्याला सांगितलं तुमच्या ठिकाणी आहे सुद्धा. तर काय, तर शुद्ध पुण्य. हा, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केलेली आहे. ते पुण्य कसं केलेलं आहे, तर तुमच्या आमचा कुठेतरी साधू संतांचा वारवा तुम्हा आम्हाला लागलेला आहे आणि त्यानुसार त्या चांगल्या गोष्टी तुमच्या आमच्या ठिकाणी कुठेतरी शिल्लक आहेत, म्हणून आज तुम्ही आम्ही या वाटेवर आहोत. नाहीतर मग काय, इतर गोष्टी करून आणि मग भजन पूजन करून सगळं करून पुन्हा जर आपण तसं त्या वाटेला जात असू तर सांगितलं तसा काहीच उपयोग नाहीये. नरदेहाला येऊन तुम्ही जणू काही नरदेहात आलेच नाही असं होईल. एक दृष्टांत आहे की तुम्ही आग्र्याला गेलात, सगळं काही पाहिलं, परंतु आग्र्याचा ताजमहाल नाही पाहिला. म्हणजे आपलं साधं उदाहरण आहे. कोणी जर आपल्याला विचारलं आग्र्याला जाऊन आला, सगळं सांगितलं पण ताजमहालाचं वर्णन नाही केलं. अगदी तसं आहे, या नरजन्मा मनुष्य देहाला येऊन जर तुम्ही भक्ती नाही केली आणि भक्ती अशी तशी नाही, तर भक्तीची लक्षणं उमटली पाहिजे. सांगितलंय कर्मे कोणती, तर 15 हृदय दिवशी मी अमुका ऐशी बुद्धीस पुरे हरणीशी ती वस्तुगामी. परंतु ते असंच कळत नाही. परी संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी येण्याची सत्कर्मे. हे सत्कर्म सांगितलं. आपण सत्कर्म कशाला समजतो, सकाळी उठलो मी, देवळात गेलो 5 वाजता, ओल्या वस्त्राने अंघोळ केली, देव धुतले वगैरे सगळे, काही हरकत नाही. ती सुद्धा एक साधना आहे, फार मोठी साधना आहे, नाही असं नाही. कारण सकाळी झोप मोडायची आणि करायचं साधं नाहीये. परंतु माहित नाही तोपर्यंत ठीक आहे. एकदा माहीत झाल्यानंतर माणसाने ते टाकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, नाही का. मी सुद्धा केलेलं आहे, नाही असं नाही. परंतु ज्यावेळेस भेट झाली संत महात्म्यांची, त्यावेळेस त्यांनी सांगितलं तेव्हा त्यांचं मी ऐकलं. आणि ज्यावेळेस त्यांनी ह्या श्लोका ज्ञानेश्वरीची ओवी बोलून दाखवली, त्यावेळेस मला खरोखर असं वाटलं की बाबा हे काहीतरी आहे, हे करून पाहिलं पाहिजे. आणि हे करून जर नाही पाहिलं आपण आणि उगाच जर आपण करत बसलो तर कदाचित आपला जन्म खरोखर फुकट जाईल. जन्म आला हेल्या, जन्म आला हेला आणि वाया पाणी वाहूनही वाया गेला, हाच हेल्याचं झालं. आणि इतर येवण्याचं सुद्धा तेच झालं. ज्यांना आपण पवित्र समजतो, पवित्र अशी गाय आहे आपली, त्या पवित्र गायीला सुद्धा शेवटी तुम्ही आम्ही पावित्र्य दिलेलं आहे, सगळं काही आहे, पण तरी सुद्धा सांगितलं तिला कळत नाही. कारण ती मनुष्य योनीमध्ये नाहीये ना, ती जनावर आहे. शेवटी गायीचं जे शेण आहे ते तुम्ही जेव्हा मी एखाद्या चांगल्या कार्यासाठी ज्यावेळेस सत्यनारायणाची पूजा आहे, तो काही सत्संग आहे, त्यावेळेस तिथे ती माती असेल, ती माती चोखतो, तिथे पाणी मारतो, सडा मारतो शेणाचा, नाही का, गोमित्र टाकतो, सगळं काय सुशीलभूत करण्यासाठी हे करतो. म्हणजे गाय तुमच्या आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, नाही का. कारण तुमच्या आमच्या मलमूत्राचा काही तसा उपयोग कोणी करत नाही. तुम्ही आम्हीच नाक धरतो स्वतःच्या मलमूत्राचाच. आणि गायीला तेवढं महत्व दिलेलं आहे, पण तरी सांगितलंय पशु काय पान पाप पुण्य जाणती ते उत्तम मध्यम भोग भोगती. किंवा पशु का होय पण या नरका कछु न होय, नर एक बार करणी करतो नरका नारायण हो जाय. आपल्याकडे नावं ठेवली जातात, म्हणजे धन्य ती लोक बाबा, त्यांच्या आई वडिलांनी खरोखर निदान नावं तरी ठेवली. पूर्वीचे बघा कशी नावं होते, सगळ्या देवी देवतांची नावं. साधी गोष्ट आहे का. आणि आता याची नावं जी आहेत ती घेता पण येत नाही, विसरून जातो 5-10 मिनिटांमध्ये. याचं नाव काय, त्याचं नाव विचारलं तरी म्हणजे निदान त्या नावाने तरी लोक हाक मारतात आणि तेवढा परमार्थ होतो असं त्यांना वाटतं. हे पण वाटतं बरं का, फक्त तसं नाहीये. कारण आजामेळा जो होतो ना, आजामेळ, त्या आजामेळ्याला भरू कथाकार आहेत, भरू कथा सांगणारे आहेत, यांचा पण मेळ नाही. सांगताना सांगतात काय कि आजामेळ जो होता, आजामेल जो था उसका बेटा का नाम रखा था नारायण, और उस समय उसने नारायण बोला तो वो उसका उद्धार हो गया. असा नाही उद्धार झाला. नारायण नामे हो जीवन मुक्त आणि कीर्तने आनंदे गाऊ. इतकं सोपं आहे का. इतकं जर सोपं आहे तर मग आता चालू करतील लोक. तसं नाहीये. त्याच्यासाठी ते नामच पाहिजे. संत सज्जनांनी घेतली प्रचिती आणि आळशी मंदमती तरे. त्यांनी केलं, आधी केलं आणि मग सांगितलं. आणि तुम्ही आम्ही काय करतो, फक्त सांगायचंच काम करतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.
तुम्ही म्हणा. हा, आणि मी किती म्हणतोय तुम्हालाच माहित नाही. कसं म्हणायचं तेच माहित नाही. कोणाने म्हणायचंय का? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करील. हा, याच्याने फार तर पुण्य होईल, पण ते पुण्य काही कामाचं नाही सांगितलं. सात्विकता येईल. हा, पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची कुटी कुत्रे आणि मग माघारी येऊ लागे मृत्यूलोका. बरं, मृत्यूलोका म्हणजे तुम्हाला असा सेंड ऑफ करतात आणि पाठवतात रिटायर, असं नाही. हुंड्यावर लात मारतात आणि खाली. कारण तू आतापर्यंत या स्वर्गाचा जो उपभोग घेतलेला आहे, स्वर्गाच्या साधनाचा उपयोग घेतलेला आहे, आता तुझं जे संपलंय, तुला लात मारून खाली पुन्हा नीच योनीमध्ये या. सांगितलंय कोणी हे करायला? काय की सगळ्यांना हे जे आहे ते कळत नाही. का कळत नाही? कारण सत्याच्या संगतीत येत नाही, बसत नाही. तुम्हाला कळेल पण कधी? पूर्णपणे त्या पद्धतीचे तुम्ही व्हा. तुमची पूर्ण शरणागती पाहिजे. काय शरणागती कशी पाहिजे सांगितलंय? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्वदर्शिनः. अशा प्रकारचे संत पाहिजे की ज्यांच्या नजरेत, ज्यांच्या शब्दात, ज्यांच्या स्पर्शात तुमचा रोम रोम जो आहे तो पुलकित झाला पाहिजे. पुलक रोमांच, आता सांगितले, पुलक रोमांच न उठले जोवरी भक्तीचे सुख कळले ऐशे जे म्हणतील लटकेच बोलती उभय लोके. कसं चाललंय आपलं? देखा दुख देखी और फुला छोकी चुला चुला फुकी. म्हणजे त्यांनी कशी चूल पेटवली ते बघितलं, फूक मारली आणि पण त्या ताईने इकडची काठी तिकडे केली आणि मग मारली का ते काय बघत नाही. तो फुकतो फुकतो आणि डोळ्यामध्ये धूर जातो, बाजूला होतो, पण जाळ काही लागत नाही. जानत नाही पूछत नाही, जानत नाही पूछत नाही, बस करते देखा देखी. अब चोच जब शेवाल में अटकी तो काय को करती तड़का फड़की. तो खंड्या पक्षी, जयरी खंड्याच ना? हा, खंड्या पक्षी का कोणता पक्षी म्हणतात ते कोण? अजून दुसरा पक्षी सांगतो कोण? असो काही पक्षी. एका वेळेला खंड्या 4 काम करतो: स्नान, इंधान, अनुसंधान, इंधन, संधान आणि भोजन. 4 गोष्टी एकाच वेळेस. असा वर फडफडतो आणि मग त्या पाण्यात कुठं विहीर नाही, तलाव किंवा समुद्र काय असेल ते जलाशयाचा भाग तो कावळ्याने बघितलं त्याला की याचा काय प्रकार चालू आहे असा, आणि मासा ते घेऊन येतो. आणि काही बरं काम आहे. तो काय शरण नाही गेला त्याला, बाबा तू कसं काय करतो, मी तुला शरण आलोय, मला रीत सांग. काय सांगायचंय की माणसाचा परमार्थ चालू आहे, परंतु रीतीनेच नाही चालू आहे. दिंड्या चालू आहे, सगळं चालू आहे, अगदी दिसणाऱ्याला दिसतं. आणि ही लोक काय नाही जात, ही व्यक्ती दिव्यामध्ये तडफडतात, एकादशीला येतात आणि एकादशा करतात, बाकी असे दिंड्या मिंड्या का कळत नाही, का करत नाही, हे करत नाही. आणि ते फक्त तेवढंच काम करतात, इथे येत नाही. ध्यान धारणा म्हणजे काय, रीतीने नाही गेलात ना तर असा प्रकार आहे. असं या दृष्टांतामध्ये सांगितलंय. तो कावळा बघतो आणि तो कावळा तो खंड्या पक्षी निघून जातो ना, मग हा आपला चालू करतो कार्यक्रम. आणि परत उडी मारतो. आता त्याला दिसत असतं कुठे खडक आहे, कुठे शेवाळ आहे, आणि ते सगळं पारदर्शकपणा, ट्रान्सपॅरन्सी त्याच्या ठिकाणी आहे, कावळ्याच्या ठिकाणी नाही ना. तो कावळा डायरेक्ट उडी मारतो, तो खडकावरती चोच फुटते आणि पुढे शेवाळ असतं त्याच्यामध्ये स्लिप होतो, शेवाळात अडकतो. काहीच नाही, स्नान नाही, इंधन नाही, संधान नाही, भोजन तर नाहीच नाही. म्हणजे अशी अवस्था त्याची होते. तुमचा आमचा परमार्थ सुद्धा माऊली तसाच चाललेला आहे की तुम्ही आम्ही कोणाला शरण जात नाही. शरण न गेल्यामुळे हा सगळा गोंधळ आहे. हरकत नाही, ते आपलं असंच आहे की भटाला दिली ओसरी, भट हळूहळू हातपाय बसली. आपल्याला वेळच पुरत नाही. त्याचं कारण असं आहे की आपला जो साधक आहे त्याच्या ठिकाणी जो साठा आहे अनुभवाचा तो भरपूर आहे. काय सांगून काय नाही त्याला असं होत असतं, परंतु वेळेचं बंधन आहे. वेळेत जर कार्यक्रम संपला नाही तर समाज तुम्हाला नाव ठेवेल, आचार संहितेला गालबोट लागेल. आणि ते होता कामा नये. प्रेमापोटीच होतं ना, 5-10 मिनिटं मागे पुढे होतात, पण तरी सुद्धा सांगितलं तुमचा जो कार्यक्रम असतो त्यांना तेवढा वेळ मिळत नाही म्हणून. नाहीतर आपल्या ठिकाणी औदार्य भरपूर आहे. ते बोलतात, ते सांगतात की 5 मिनिटं अजून बोला. असो, त्यांच्या मनाचा मोठेपणा, कारण वेळ झालेली म्हणतात तेव्हा
मी इथेच सेवेला गाडी चालताना गाडी हालताना जीव होतोय बेजार, जीव होतोय बेजार. या गाडीचा श्रीपाद ड्रायव्हर, या गाडीचा रामदास ड्रायव्हर. गाडी चालताना गाडी हालताना जीव होतोय बेजार, जीव होतोय बेजार. या गाडीचा श्रीपाद ड्रायव्हर, या गाडीचा रामदास ड्रायव्हर, या गाडीचा नारायण ड्रायव्हर, या गाडीचा रोहिदास ड्रायव्हर, या गाडीचा नानाभाऊ ड्रायव्हर. असो, बोलता बोलता मी घेतलेला श्लोक आणि ओवी त्याच्यावर माझं जे काही बोलणं झालं ते अगदी मी बोललो तसंच आहे अशातला भाग नाही. तर तुम्ही सुद्धा तुमच्या चिंतनातून ते तपासून पहा. तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक चांगला अर्थ कदाचित लावता येईल. परंतु माझा जो मी अर्थ लावलेला आहे तो आमचे सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा आणि आम्ही यांच्या छत्रछायाखाली वाढलो आणि यांनी आम्हाला दिलेला अनुग्रह आणि प्रबोध आणि यांनी जे करून घेतलेलं चिंतन आहे त्या माध्यमातून जे सांगता आलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. माझी झालेली सेवा किंवा सर्व सज्जनांच्या आणि सर्व आनंद संप्रदायाच्या महापुरुषांना अर्पण करून मी इथे सेवेला कुंडली कवलका हरी विठ्ठल